चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहू पायथागोरस थेरम मधला. का म्हणताय पा ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. पहिलं पा का म्हणताय की ट्रायंगल PQR कोणसा ट्रायंगल PQR. पहिलं प्रेमाने ट्रायंगल PQR काढू. ठीक आहे, चलो प्यार से पहिले ट्रायंगल PQR काढूनच घेऊ. ठीक आहे, तर तो कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. कसा राईट अँगल ट्रायंगल. रफ डायग्राम पा PQR राईट अँगल ट्रायंगल. पण पुढे वाचू पा की राईट अँगल ट्रायंगल आहे विथ Q इज इक्वल टू 90 डिग्री. कोण Q. तर पा Q बरोबर येते. कसं माहिती झालं क्वेश्चन करून समजता. ठीक आहे, PQR Q इज इक्वल टू 90 अँड QR इज इक्वल टू B. चलो लिहून टाकू QR इज इक्वल टू B देऊ. ठीक आहे, अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा जो एरिया आहे तो का A आहे. काय A. ध्यान से देखो. ठीक आहे, आणि QN परपेंडिकुलर प्यारवर. ठीक आहे, प्यारवर म्हणजे हायपोटेनसवर. तर QN परपेंडिकुलर प्यारवर. ठीक आहे, इथपर्यंत प्यार का हायपोटेनस आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, देन प्रूव्ह दॅट QN इज इक्वल टू हा जो QN दिसताय तो 2AB डिवाइडेड बाय अंडर P रेज टू पॉवर 4 प्लस 4A स्क्वेअर राहतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट पा का दिलाय पा इकडे पा प्रेमानं पहिले स्टेप बाय स्टेप आपण लिहू. ठीक आहे, का दिलाय पा ट्रायंगल PQR असं लिहून टाकू ना. इन ट्रायंगल PQR आणि काय म्हणता पा Q इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर जो QR आहे तो इज इक्वल टू B आहे असं देऊ ना. ठीक आहे, त्यानंतर तिसरा पार्ट देऊ ना. ध्यान से देखो की याचा जो एरिया म्हणजे एरिया ट्रायंगल PQR तो किती देऊ ना. तो देऊ ना A. ओके, सध्या A दिला. काही युनिट मध्ये काय दिला ना सेंटीमीटर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, पटलं ना. काही दिला ना, फक्त A दिला. ओके, प्यार से A दिला तर A लिहून टाकू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा नेक्स्ट याच्यानंतर आपल्याला QN परपेंडिकुलर पुन्हा काय पहा QN परपेंडिकुलर कोणाला प्यारला. ठीक आहे, जे दिला ते मी लिहिलो भाषण बाजू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. पहा मेरे अजीज दोस्तों, पुढच्या काय होईल पहा मी जर आता एक काम करता एरिया ट्रायंगल PQR फॉर्म्युला लावतो. तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला काढा माहिती आहे ना. एरिया काढत राहा तर हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ परपेंडिकुलर साइड्स. हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ परपेंडिकुलर साइड. जे परपेंडिकुलर बनवते ना त्याचा प्रॉडक्ट. ठीक आहे, यावाल्या दोन साइडचा प्रॉडक्ट गुणाकार. ठीक आहे, याला आपण राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर काय होईल पहा हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ म्हणजे PQ इंटू QR. आता फायदा काय झाला पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQR A दिला तर पहिले A घुसा. हाफ आहे तर हाफ लिहा. चला PQ माहिती आहे का. नाही सर PQ तर दिला ना, PQ तसंच राहू दे. ठीक आहे, त्यानंतर QR माहिती आहे का. हो सर QR तर B देऊ ना, मग इथे घुसाडा B. ठीक आहे, तर फायदा एवढा होईल पहा ध्यान से देखो की जो PQR फील करा तो PQ तिकडे सर असं फील करा तिकडे सर. त्यानंतर 2A पहा हा 2 इकडे जो 2 आहे ना मल्टिप्लाय डिवाइड आहे ना मल्टिप्लाय होईल 2A. ठीक आहे, आणि हा जो B आहे. ठीक आहे, B का मल्टिप्लाय इकडे डिवाइड म्हणजे 2A बाय B हा PQ भेटला. इथपर्यंत आपल्याला कहाणी भेटली याच्यावरून. ठीक आहे, इथपर्यंत बहुत ही प्यारा. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं QN सोबत एक रिलेशन जोडायचं. ठीक आहे, कारण QNच पाहिजे ना. ठीक आहे, ते काम करतो पहा. आता एवढं ते क्लिअर झाला सर. ओके, PQ भेटला आपल्याला. ठीक आहे, आता पहा एक काम करता मी आता दोन ट्रायंगल पाहता जो रिलेशन जोडताय हा PQ सोबत, कारण PQ निघाला. ठीक आहे, आणि QN सोबत रिलेशन जोडायचं असेल तर मी सिमिलॅरिटी का म्हणतो मी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे वाली प्रॉपर्टी यूज करतो. कसं पहा. ठीक आहे, मी काय करता पहा इन ट्रायंगल दोन ट्रायंगल मध्ये पाहता. इन ट्रायंगल पहा पहिला PQN हा वाला ट्रायंगल दिसला. इन ट्रायंगल PQN छोटासा ट्रायंगल इन ट्रायंगल PQN. ओके, एंड दुसरा जो ट्रायंगल आपण PQN 90 वर थांबला ना. PQN 90 वर. ठीक आहे, तर एक काम करा दुसरा ट्रायंगल PRQ घ्या. बरोबर 90 वर थांबला पाहिजे. मोठा ट्रायंगल म्हणतो. ठीक आहे, पहा PQN हा छोटासा ट्रायंगल. ठीक आहे, आणि PRQ हा मोठासा ट्रायंगल. बरोबर आहे, तर काय म्हणतात ट्रायंगल PRQ मध्ये. ठीक आहे, काय इक्वल दिसता पहा सिमिलॅरिटी वापरत आहोत. ठीक आहे, तर इथं काय होईल पहा जेवढा अँगल इकडे पहा ध्यान से देखो. ठीक आहे, जेवढा अँगल कोणसा आहे पहा PNQ आहे. ठीक आहे, समजलं जेवढा अँगल PNQ आहे ध्यान से देखो. ओके, तेवढाच अँगल PQR आहे. तेवढाच अँगल PQR. रिझन अरे जॉमेट्री मध्ये रिझन माहित पाहिजे. ठीक आहे, की PNQ PQR ले काउन इक्वल आहे तर सीधी बात आहे. ऐका काउन कारण देखो. ठीक आहे, की इच अँगल 90 डिग्री. काय इच अँगल 90 डिग्री. ओके, इच अँगल 90 डिग्री. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर दुसरा पॉइंट पहा 90 झाला. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये पहा आता जर मी पीले हटवलं समजा. ओके, पीला जर मी हटवलं थोडी देर केली
आता म्हणून पहा बरं पी क्यू एन, तर मुश्किल आहे, पीच नाही तर का घुंगरू म्हणणार, ठीक आहे. दुसरा म्हणून पहा बरं पी आर क्यू, नाही सर, म्हणजे पी का दोघांचे कॉमन अँगल आहे, माहित झाला का, पी काय दोघांचे कॉमन अँगल आहे. तर मी एक काम करतो, पाहता एक काम करतो, एन पी क्यू, ठीक आहे, मी 90 पासून सुरुवात केली, एन पी क्यू अँगल एन पी क्यू इक्वल्स टू आहे पहा, अँगल एन पी क्यू इक्वल्स टू आहे पहा इथून क्यू पी आर, कोणाला एन पी क्यू हा क्यू पी आर ला इक्वल आहे, क्यू पी आर, क्यू पी आर. रिझन काय बाबा क्यू पी आर, कारण पहा रिझन आहे कॉमन अँगल, कोणता अँगल, कॉमन अँगल, कोणता अँगल, कॉमन अँगल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता पहा जर हे दोन्ही ट्रायंगलचे दोन अँगल इक्वल आहेत एकामेकाला, तर दोन्ही ट्रायंगल पी क्यू एन सिमिलर झाला ट्रायंगल पी आर क्यू ला बाय ए ए टेस्ट, कोणती टेस्ट, ए ए टेस्ट, कोणती टेस्ट, ए ए टेस्टने दोन्ही ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करता पहा, इकडे पहा, थोडा जो हा वाला पार्ट आहे हा मी मिटवून घेतो, ठीक आहे. पहा मित्रांनो, एवढा पार्ट मी मिटवलो, ठीक आहे. हा जो पार्ट आहे पहिले मी इकडे या कोपच्या मध्ये पहिले एक गोष्ट लिहून ठेवता, पी क्यू इज इक्वल टू 2a अपॉन बी, ठीक आहे. याला वाटल्यास इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवा, ठीक आहे. ओके, समजलं ना, हा वाला पार्ट अलग आहे आणि हा वाला पार्ट अलग आहे, ठीक आहे, आपण काढलो. आता मला सांगा दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर भेटले, कॉन्गरच ना, सिमिलर जर भेटले तर त्याचे जे साइड्स आहेत, ठीक आहे, कारण मला क्यू एन चे रिलेशन जोडत आहे ना, तर त्याचे जे साइड्स आहेत ते प्रोपोर्शनल राहतात, ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. पहा आता इथंच पहा, जेवढा इथं पहा, जेवढा पी क्यू, ठीक आहे, पी क्यू डिवायडेड बाय, पहा इकडे नाही, इकडे पहा पी क्यू डिवायडेड बाय जेवढा पी क्यू डिवायडेड बाय प्यार, ठीक आहे, प्यार, कारण पहा हा जो पी क्यू डिवायडेड बाय प्यार, तर तुम्ही पाहू शकता पी क्यू एन मध्ये 90च्या समोर आणि पी क्यू आर मध्ये 90च्या समोर, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, दुसरा पाहता त्याच्यानंतर जेवढा क्यू एन आहे, ध्यान से देखो, ओके, इथं काही पाहायला लागेल, इथं पाहायला तरी होते, क्यू एन डिवायडेड बाय आर क्यू, ठीक आहे, किंवा क्यू आर म्हणा, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. क्यू एन कुठे गेला, क्यू एन आणि कोणाला आर क्यू ला प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. आणि तिसरी पहा दिसता पी एन, ठीक आहे, ध्यान से देखो, पी एन, हा पी एन, ठीक आहे, तो कोणाला पी क्यू ला, ठीक आहे, पी क्यू ला, पुन्हा पी क्यू ला, इथपर्यंत क्लिअर, ठीक आहे. याचा रिझन काय राहील की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे, आर इन प्रपोर्शन, की एवढा लिहिला तरी अंगभर होते, ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला मी आता हा वाला यूज करतो पहा, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हा वाला यूज करतो, का करता पहा, ओके, की पहा पी क्यू इंटू क्यू आर, ठीक आहे, ध्यान से देखो, पी क्यू इंटू क्यू आर आणि प्यारले तसंच ठेवलं, ध्यान से देखो, याचा मल्टिप्लाय केलं आणि प्यारला तसंच आणि क्यू एन ठेवलं. काहून असं केलं असेल, कारण भाऊ म्हणजे क्यू एन असतं पाहिजे आपल्याला, मेरे अजीज दोस्तो, ठीक आहे, क्यू एनचं असतं रिलेशन जोडायचं, म्हणून त्याला विचारायला एकटाच ठेवलं क्यू एनले, इथं रात बस, ठीक आहे, पटला ना, आणि बाकीच्याला इकडे तिकडे घेऊन आलो, ठीक आहे, एवढे झोल काम तर केलो, ठीक आहे. आता एक काम करता की सर पी क्यू माहित आहे का, तर यस, हेच तर मग अशी काढलो तर इक्वेशन नंबर. बरं क्यू आर माहित आहे का, क्यू आर, अरे सर क्यू आर बी माहित आहे, ठीक आहे. बरं प्यार माहित आहे का, प्यार, ओ नाईस, प्यार नाही माहित आहे, ठीक आहे. मग एक काम करतो, याला मी प्रेमानं क्यू एन इज इक्वल टू पी क्यू इंटू क्यू आर डिवायडेड बाय प्यार जसा तसा लिहून ठेवलो, क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, याला इक्वेशन नंबर वाटल्यास मी 2 देतो, ठीक आहे. आता आपल्याला कोणाची गरज आहे, प्यारची गरज आहे, तर मी एक काम करतो, प्यारसाठी इकडे येतो आपण. ओके, याकोबच्या का करतो आपण, ध्यान से देखो, इन ट्रायंगल पी क्यू आर, ओके, इन ट्रायंगल पी क्यू आर, आणि तुम्हाला माहित आहे क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, पहिले घुसाडून घ्या, आणि जसा 90 आला पायथ्यागोरस लागते, ठीक आहे, तर बाय पायथ्यागोरस थिओरम, का म्हणते पहा पायथ्यागोरस थिओरम, की प्यारचा स्क्वेअर, पावर मी काय करतो आता प्यार काढतो, ठीक आहे, प्यारचा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. एक काम करता, पी आर काढायचा, पी क्यू माहित आहे का, हो सर, फ्रॉम 1 पान चेक करा, पी क्यू माहित आहे, म्हणजे 2a बाय बी चा होल स्क्वेअर प्लस पाना पी क्यूच्या ठिकाणी व्हॅल्यू घुसाडलो, ठीक आहे, आणि क्यू आर जे आहे ते बी चा स्क्वेअर, मग आता काय होईल पहा 2 चा स्क्वेअर, ध्यान से देखो, इथं काय होईल पहा, इथं पहा, ध्यान से देखो, हा जो आहे 2 चा स्क्वेअर 4 ना, 2 चा स्क्वेअर 4 आणि बी चा स्क्वेअर, ठीक आहे, 2 चा स्क्वेअर 4, बी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर, म्हणजे काय येईल पहा 4a स्क्वेअर बाय बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, पी आर स्क्वेअर. एक काम करता, मला पी आर स्क्वेअर ना पाहिजे, प्यार पाहिजे, ठीक आहे, तर पी आर स्क्वेअर जसा आहे तसा, आता पहा ध्यान से देखो, 4a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, एक काम करतो पाहिजे, थोडा लक्ष द्या, 4a स्क्वेअर जसा आहे तसा, इथं पहा लंगडा आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय करेल, का होईल पहा बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, बी च्या पॉवर 4 आणि दोघांच्या पहा किती
बी स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एक काम करतो आता, जर मला पी आर पाहिजे असेल, ठीक आहे, एवढा पार्ट मी मिटवूनच घेतो ना. ठीक आहे, इकडे पहा, एवढा पार्ट मी मिटवून घेतो. ठीक आहे, कारण दिसणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत पहा. आता जर मला पी आर पाहिजे, या कोपच्यात लिहू पी आर पाहिजे, तर पी आर जो आहे तो अंडर रूट मध्ये जाईल ना, कारण हा पी आर स्क्वेअर पूरा अंडर रूट मध्ये जाईल. म्हणजेच काय होईल पहा, 4a² प्लस b रेज टू पॉवर 4 डिवायडेड बाय बी स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. अंडर रूट मध्ये गेला. आता फायदा काय होईल पहा, इथं जर पी आर काढलो, ठीक आहे, तर काय होईल, हा जो अंदरचा भाग याच्यात काही स्क्वेअर रूट निघणार नाही. म्हणजे 4a² प्लस बी स्क्वेअर जो का तो, आणि याचा स्क्वेअर रूट बी, म्हणजे पी आर सुद्धा भेटला. आणि मी लिहित आता इक्वेशन नंबर किती बाबा, 5 चेक करा. 1 झाला, 2 झाला, हा 3. इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, ठीक आहे, जो प्रूफ करायचा त्यासाठी मी एवढा पाठ पहिले मिटवतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ध्यान से देखो की जे मला प्रूफ करायचं होतं तेवढे इक्वेशन ठेवलं, बाकी काही लेनदेन नाही. ठीक आहे, तर मला प्रूफ का करायचं होता पहा, QN इज इक्वल टू ठीक आहे, PQ पाहिजे होता. PQ आहे 2a डिवायडेड बाय बी. त्यानंतर QR पाहिजे होता. QR काय पहा, तो फुकटचा देऊ ना, डिवायडेड बाय बी. आणि डिवायडेड बाय, ध्यान से देखो, ठीक आहे, जो PR पाहिजे होता, PR, ठीक आहे, तो सुद्धा निघता. काय होईल पहा, 4a² प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय बी. आता एक काम करता, बीबी खतम आहे. ठीक आहे, इथपर्यंत. बरं, हा आला कुठून माहित आहे ना, की फ्रॉम 1, 2 and 3 वर असं लिहायचं. आता आम्ही मिटवू शकतो. ओके, काही विषय नाही. आता काय होईल पहा, बीबी उडला. आता त्याच्यानंतर ध्यान से देखो काय होईल पहा, QN इज इक्वल टू, ठीक आहे, 2a. ठीक आहे, आणि इकडे पहा, ध्यान से देखो, बढिया प्रेमानं सॉल्व्ह करा, मग इथे चेंगड होते. बरोबर ना, की 2a डिवायडेड बाय हा पूरा पार्ट ना 4a² प्लस बी स्क्वेअर. तसं तर डायरेक्ट आले पाहिजे. ठीक आहे, पटलं. पण महत्वाचा मुद्दा 10वीत असल्यामुळे थोडा हलका सांगत आहोत. ठीक आहे, 11वी 12वी डायरेक्ट आले पाहिजे. ठीक आहे, तर काय होईल पहा, 2a डिवाइड आहे तर मल्टिप्लाय, बी वरती आणि 4a² प्लस बी स्क्वेअर खाली येते. माहिती आहे ना, उलटा होते. ठीक आहे, तर मग खाली आता पहा, QN काय की 2ab आणि 2a इंटू बी, 2ab आणि डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 4a² प्लस बी स्क्वेअर. आणि आपल्याला हाच तर शो करायचा होता. आणि अशा प्रकारे 4 मार्काले क्वेश्चन विचारते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर समजलं असेल. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ओके मित्रांनो.